नमस्कार, AB मराठी न्यूजमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय। खरं तर दिवाळी सुरू आहे, दिवाळीची काल भाऊबीज झालेली आहे। मात्र खऱ्या अर्थानं ईश्वराच्या किंवा दुर्दैवानं ज्या ठिकाणी ज्यांना मतिमंदत्व आलं त्यांच्या आयुष्यात दिवाळीची पहाट आणणारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी या गावामध्ये असणारी जिवाळा मतिमंद मुलांची संस्था आणि त्या संस्थेमध्ये असणारी ही अतिशय सुंदर अशी मुलं आज पुनर्वसित अशा चिंचणी गावामध्ये त्या ठिकाणी आल्यात। या बाजूला तुम्ही बघू शकता की ही सगळी मुलं अगदी सकाळपासून पुनर्वसन असलेल्या चिंचणीमध्ये एक लोकांचं पुनर्वसन जे स्थानिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण स्थलांतर करू शकतो आणि समाजामध्ये लोकांना वावरत असताना या मुलांच्याकडे दुर्दैवानं मतिमंदत्व आलं असलं तरी सुद्धा या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं, त्यांना व्यवहार ज्ञान देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्याचं खूप मोठं काम हे जिवाळा फाउंडेशन करत आहे। आणि या जिवाळा फाउंडेशनच्या असणारे अधीक्षक काशीद सर आणि डॉक्टर बालगावकर सर हे आज सकाळपासून या मुलांना चिंचणीमध्ये त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ही मुलं त्या जिवाळामध्ये त्या ठिकाणी राहत आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधूया। त्यांना मला खरं तर बोलायचं आहे। वय वर्ष अगदी 50-60 वर्षाची त्या ठिकाणी हे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी मला त्या ठिकाणी संवाद साधायचा आहे। नमस्कार, गाव कुठलं? नमस्कार, आणि मी सोलापूरचा आहे। हां, मी जिल्हा सोलापूरमध्ये तालुक्यामधून आलेला आहे। हां, आपल्या रंगनगर अपार्टमेंट कुठं कॉलनीला तिथं आहे होतो। हां, त्या कॉलनीमधनं मी जिवाळा संस्थेमध्ये आलेला आहे। मी तिथनं त्या शाळेमधनं मी मतिमंद शाळेमधनं आलेलं आहे। त्या शाळेतच मी राहिलेलं आहे। व्यवस्थित असून पण मी चांगलं सरांचा वागतो, करतो, सगळं व्यवस्थित दात बीत घासतो, ते सगळं व्यवस्थित कंप्लीट मी करतो। आंघोळ बिंघोळ करतो, सगळ्यांना पोरांना मी सांभाळणं करतो, ते सगळं व्यवस्थित करतो। किती वर्ष झालं जिवाळ्यामध्ये मी अजून 9 जानेवारीला तर आलतो ते हेड ऑफिसमधनं। मी तिथनं त्या हेड ऑफिसमधनं आलेला होतो। तिथनं सर मला तिकडनं इकडं आणलेलं होतं, मला जिवाळ्याला आणलं होतं। त्या संस्थेमध्ये मी इकडं तुमच्याकडं विजिटमध्ये आलो। आज चिंचणीला कशाला आलाय? विजिट चिंचणी म्हणजे मला सगळं हे बघायचं होतं, बाग तुमची मला लई आवडलं। तुमची बाग सगळं, तुमची ते फळांची झाडं, ते सगळं आपलं हे नारळाची झाडं सगळं आवडलं मला। काय काय जेवण मस्त आवडलं। जेवण कसं आहे इथलं? वांग्याची भाजी होती, हां, सगळं होती। आपला खीर होती, चांगली होती, व्यवस्थित होती। किती खाल्ली खीर? खीर एकच वाटी आणि चपात्या किती खाल्ल्या? चपाती एक आणि भाकरी 6 मारले ते मी, भरपूर मारले तेवढे, भरपूर मारले। आयुष्यात मी कधी असं मारलो नाही। हां, आमच्या आत्याकडे बी असं मलपी आत्याकडे मारलेलं आहे मी। हां, त्यांच्या आत्या बघित होतं, आश्चर्य झाले माझी आत्या। हां। बहुतेक मी म्हणले आमच्या आत्या केवढं खातं तू, केवढं खातं? हे एवढं कमी खायचं, तू जास्त गडबड करायला, तू कमी खायचं, जरा व्यवस्थित खायचं। आत्या सांगितलं तेच ऐकायचं। आमच्या आईवडिलांचं मी सगळे ऐकून घेतलेलं आहे। मी त्यांचे प्रमाणामध्ये मी राहिलेलं आहे। इथं शाळेमध्ये संस्थेमध्ये आलेलं आहे। संस्थेत काय काय करता तुम्ही? संस्थेत आपलं झाडं झुडपं, आपलं खड्डे बिड्डे, आपलं संस्थेमध्ये आम्ही झाडं लावतो आणि आपलं टमाट्याचं भाजी, आपलं टमाट्याचं रोपं लावतो आणि दोडके भोपळे सगळं, कढीपत्त्याचं झाडं मी लावलेलं आहे। ते संस्थेमध्ये मी सगळं व्यवस्थित केलं आणि फळांची झाडं केलेलं आहे, आंब्याची झाडं सगळे केलेले। आम्ही बाग केलेलं आहे, एक मोठं पपईचं बाग केलेलं आहे। सगळे आम्ही ते राखतो, आम्ही पाणी देणं असतो। आम्ही सगळं तुम्ही करता का? नाही, सर सांगते, जे सर सांगते मी ते ऐकतो। ऐकता? हे आमचे बालगाव सर, डॉक्टर सर आहे आमचे, ते डॉक्टर सरांचं ऐकतो आम्ही। त्यांचं ऐकलं की आम्ही ऐकावं लागतंय। तू काय काम केलं नाही, तू इथनं तू बाजूला सरक जा, तुला त्रास व्हायला का, तुझे ताप आला का, तेवढं विचारते। तू झोप, आराम कर। यस, लय मज्जा केली। यस। अजूनही मुलं माझ्यासोबत आहेत, मला त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलायचं आहे। काय आज मज्जा केली का दिवसभर? हा, दिवसभर मजा केली। कशी गेली? छान गेली। काय काय बघितलं? सगळं तुमचं जे सगळं जे वस्तू, सगळं नंतर फोटो, बरी
हे सगळं बघितलं आहे. गाव कुठलं? मी मुंबईचा आहे. मुंबईत हा. किती वर्षापासून जिव्हाळ्याला राहताय? मी गेले 45 ते 50 वर्ष अंतरोळीला राहतो. 50 वर्ष? हां. बरं. आता किती वय आहे? आता माझं 60 वय आहे. 60 वय. हां. म्हणजे वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून जिव्हाळ्या. हां हां. काय काय करता जिव्हाळ्या? ज्या स्टोअरचे कामं करतो, नंतर शेतीतली थोडी कामं करतो, मुलांना अंघोळ वगैरे घालतो. काही मुलांना ज्यांना येत नाही अशा मुलांना मी अंघोळ पण घालतो, त्यांचे दात घासायला लावतो. स्टोअर मध्ये काय काय करता? स्टोअरमध्ये माल काढतो आम्ही, डाळ, नंतर कांदे, मसाला, हे सगळं स्टोअरमधलं सगळं आणतो. चहापत्ती, साखर हे सगळं घेऊन स्टाफना देतो. मग स्टाफ मला सांगतात की चहाच्या पाणी ठेव, मग ते स्टाफ आमच्या चहाच्या ह्याच्यात साखर, नंतर चहापत्ती वगैरे असं सगळं घालतात. स्टोअरमध्ये एवढं माझं काम आहे तेवढं मी करतो. अगोदर मी टी व्हीवर सुद्धा आलो आहे. हां. तर खरं मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की 2 हात 2 पाय सगळं धडधाकट असताना सुद्धा आपण रडगाणं करत बसतो की कुणावर तरी अवलंबून असतो. मात्र दुर्दैवानं मतिमंदत्व आलं तरी सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहणारी ही मुलं खरं तर जिव्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि ही सगळी मुलं त्या ठिकाणी वाढतात. गाव कुठलं? नमस्कार, मी पुण्याचा आहे. बर. मी आज ते म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात धान्य सगळं आपण सप्लाय करतो. आणतो ह्याच्यावर राहून गेलो. बाग बगीचा तुमचं इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आपण स्वतः सॉफ्ट सांगतो तेवढं करतो मी. म्हणजे मित्र म्हणून आपण. वय किती आहे आता? आता माझं आता 58-59. किती वर्ष झालं राहत आहे? इथं आता 15-20 दिवस. 20 वर्ष. हो. कसं वाटलं? वाटलं छान वाटलं सर. चिंचणीत आल्यावर कसं वाटलं? चिंचे वाटलं तुमचं आमचं जसं आहे तसं सगळं जेवण मिवण सगळं व्यवस्थित वाटलं. सगळं व्यवस्थित वाटलं. आज ह्यांची पुण्यतिथी पुण्यामुळेच आता अधीक्षक सरांची. हा, विचारूया आणखी. इथं आणखी काय गाव कुठलं? बारामती. बारामती. प्रसाद अनिल जाधव. प्रसाद अनिल जाधव. पवार साहेबांचं गाव काय? कोण आवडतंय, शरद पवार का अजित दादा? शरद पवार. शरद पवार आवडतं का? चांगले दिसतात. चांगले दिसतात का? अजितदादा पण चांगलं, सुप्रिया सुळे पण आहे. बर. हे सगळे आहेत काय? बर. किती वर्ष अंतरोळीला राहिला आता? काय किती वर्ष? मी 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. कसं वाटलं इथं आल्यावर चिंचणीला आज? भाकरी, हं कांदा, हं वांग्याची भाजी, आणि शेंगाची चटणी, हं. पापड. बर. कुठली ती वडी होती ती? बेसनवडी. बेसनवडी. गरगट्टा. आमटी. दाबून हाणलाय? हाणलं. हं. मावशीला म्हणलं परत वाढा अजून बाबू, परत वाढा. एक भाकरी खाल्ली. भाकरी चपाती दाबून हाणली. वांग्याची भाजी मस्त होती. गाणे आवडतात वाटतं लय. म्हणा येतात का? येते की. कुठलं गाणं? कुठलं गाणं? दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, किती अंत आता पाशी अनंता, दर्शन दे रे भगवंता, तूच जन्म घेता तूच विश्व करता, मन शांत होई तुझे गुण गाता, एक येत आशा पुरवितो आता, दर्शन दे रे भगवंता. गाणं येते हे गाणं आहे. देहाची चिजोरी भक्ती चांत ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, पिते डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोर चांचा आहे किती चांदण्याची, सरावल्या हाता नाही कंप का सुधावा,
उघडदार देवा आता उघडदार देवा, उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे चाचे हाती आहे कर्तव्याचे माप, दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. वा, म्हणजे दुर्दैवानं जरी मतिमंदत्व त्या ठिकाणी नशिबाला आलं असलं तरी त्या मतिमंदत्वाला घेऊन रडत न बसता आहे त्या परिस्थितीला त्या ठिकाणी त्या परिस्थितीच्या छताडावरती पाय द्यायचा आणि जगण्यातला आनंद शोधायचा, हीच शिकवण यांच्याकडून जे आहे ते यांच्याकडून या सगळ्यांच्याकडून आपणाला त्या ठिकाणी शिकायला मिळते आहे. ही सगळी मुलं त्या ठिकाणी चिंचणीमध्ये आज दिवसभर आलेली होती. अगदी आनंद त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. माझ्यासोबत त्या ठिकाणी काका आहेत. मला काकांना सुद्धा विचारायचं आहे. नमस्कार. मी गेल्या 26 वर्षापासून शेतकरी कर्मशाळेत प्रशिक्षण घेत आहे. गाई गुराची वैरण टाकणे, गुराला पाणी पाजवणे आणि गुराची काळजी घेणे, गुरं धुणे, ही सगळी कामं मी केलेली आहेत. आणि परत भाजीपाल्यातलं गवत काढणे, भाजी काढून किचनमध्ये देणे, ही पण सुद्धा कामं मी 26 वर्षापासून केलेली आहे. जिवाळ्यात 26 वर्ष झालं राहत. हां, 26 वर्षापासून स्वतःच्या हाताने बनवायचं, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं, काम करायचं, स्वतःच्या पायावर उभा राहून. त्याच्यातून आम्हाला भूक लागते, काम केल्यावर भूक चांगली लागते, झोप पण चांगली येते. मॅचची आवड आहे काय? मॅचची आवड आहे. कालची मॅच बघितली का? हां, भारताची आणि न्यूझीलंडची 170 रननी जिंकली. 170 रननी हां. कोणी जिंकली? भारताने. सगळ्यात आवडता कोण आहे बॅट्समन? विराट कोहली. कशासाठी? तो बेस्ट आहे. बेस्ट आहे. तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडले. रेकॉर्ड मोडले. आणि बॉलर कोण आवडते? हां, बॉलर मोहम्मद शमी. मोहम्मद शमी 6 विकेट घेतल्या. 6 विकेट घेतल्या का? म्हणजे हा आनंद खरं तर जगण्यामधला त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. आणि या सर्व मुलांना त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सांभाळणं, खरं तर कुटुंबामध्ये 1-2 लहान मुलं असली तरी आपण त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ करत असताना आज आपण बघतो की वेगवेगळ्या वाटा शोधतो. या सर्व मुलांना सांभाळणारे, त्यांची काळजी घेणारे, जिव्हाळ्या या संस्थेचे अधीक्षक असणारे काशीद सर या मुलांना खरं तर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. काशीद सरांशी मला या ठिकाणी बसून त्या ठिकाणी बोलायचं आहे. सर, खरं तर खूप मोठं काम तुम्ही करताय. या मुलांना त्या ठिकाणी योग्य हाताळणं, या मुलांच्यामध्ये समरस होणं, आणि हे सगळं कसं करता, याच्यातून नेमकं काय प्रेरणा मिळते आणि ही पोरांच्या मधून काम करत असताना नेमके काय अनुभव येतात सर तुम्हाला? खरं तर देशातीलच नाही तर अख्ख्या आशिया खंडातला हा युनिक या मुलांसाठी असलेला प्रोजेक्ट आहे, जे की या मतिमंद मुलांसाठी अगदी उपेक्षित, जे समाजापासून दुर्लक्षित असलेला घटक, की ज्यांना आम्ही अगदी सन्मानानं, त्यांना त्यांच्या क्षमतेनं, त्यांच्या ॲबिलिटीनं शेतीकामामध्ये गुंतवून त्यांना एक फिजिकल एक्झर्शन थोडंसं देऊन, त्यामधून त्यांना फिजिकल एक्झर्शन झालं की थोडीशी भूक लागते, चांगली झोप लागते, म्हणजे काय की सायकोलॉजिकल फिजिकल इम्प्रूव्हमेंट होत राहते. अगदी याच्या उलट घरी परिस्थिती असते की या मुलांचं आईवडिलांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं, इमोशनल त्यांना त्रास देणं इमोशनली सगळ्या गोष्टीनं, जे की जिथं जे सांगितलं की पटकन आईवडिलांना ते त्रास देतात, तेच आमच्याकडं आलं तर अगदी शिक्षक आणि शाळा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होऊन त्यांच्यामध्ये आपण काहीतरी प्रशिक्षण घेण्यासाठी इथं आहोत, काहीतरी शिकलं पाहिजे. त्यापेक्षाही त्याच्या पुढं जाऊन आम्ही त्यांच्यामधला कॉन्फिडन्स आणि ॲम्बिशन्स डेव्हलप करतो. ते म्हणजे कसं, तू केलं आहे, तुझ्यामुळं होतं आहे, तू करतो आहे, याच्यामुळं त्यांना आजपर्यंत कुणीही म्हणलेलं नसतं की ते तुझ्यामुळं होतं आहे, तू करतो आहे, तुझ्यामुळं हे होतं आहे. त्यामुळं सर म्हणतात म्हणजे मला माझ्यामध्ये नक्की निश्चितपणे काहीतरी आहे. हा कॉन्फिडन्स हाच त्यांच्या जीवनाला आणि आनंद देतो, एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण करतो आणि जीवन जगत असताना एक वेगळी उमेद निर्माण करतो, असं मला वाटतं. काय वेगळा अनुभव या मुलांचा सांभाळ करत असताना इतक्या वर्षामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सांभाळताय, याच्यामधून आपल्याला सुद्धा काही शिकण्यासारख्या गोष्टी असतात. आपल्याकडूनच इतरांनी शिकावं नाही तर यांच्याकडून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, असा काय अनुभव? अगदी जे की समाजामध्ये बरेच असं दाखवणं एक आणि पोटामध्ये एक असणं, अशा अगदी इनोसंट असतात मुलं. जे त्यांना बोलायचं, जे सांगायचं, अगदी निष्पापपणे सगळ्या गोष्टी उघड बोलतात, सांगतात. आता आमच्याही काय बाबा, आम्ही कुणाला काहीतरी बोललं, पर्यायानं काहीतरी सांगितलं, सरांना जाऊन सांगणार, सर मला असं म्हणले बघा. ते म्हणजे त्यांच्यामध्ये काही निष्पापपणा असतं, अगदी व्यवस्थितपणे कुठल्याही पद्धती. तेच इतर समाजामध्ये जात असताना ते तसं होत नाही.
त्या मुलामध्ये अगदी ट्रान्सपरन्सी आणि निष्पापणा असतो. हा एक वेगळा गुण त्यांच्यामध्ये शिकण्यासारखा आहे. तर हा गुण खरं तर शिकण्यासारखा आहे. जी निष्पाप मुलं आहेत आणि अगदी विश्वासानं ज्या गोष्टी आहेत त्या बोलणारी, या सर्व मुलांची काळजी घेणारे या संस्थेमध्ये काम करणारे डॉक्टर बालगावकर सर, ते सुद्धा या मुलांच्या सोबत त्या ठिकाणी सातत्यानं कायमस्वरूपी आहेत. या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं हे तर आहेच, मात्र या मुलांचं मानसिक आरोग्य जपणं हे खूप मोठं त्या ठिकाणी आव्हान खरं तर सर तुमच्यासमोर असाल. काय सांगाल, आज चिंचणीमध्ये घेऊन आलेलं आहेत एक सामाजिक पुनर्वसन आणि हे गावचं पुनर्वसन, या दृष्टीनं आज तुम्ही आलेलं आहेत. या मुलांच्या बाबतीत, या गावच्या बाबतीत काय सांगाल? हो, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आणि आत्ता तुम्ही सगळ्या मुलांच्या जे मनोगत घेतलं आणि आत्ता आमचे जे काशी सर बोलले की आशिया खंडातच सहसा अशी शाळा किंवा अशा प्रकारची संस्था कुठेही आढळत नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की 18 वर्षाखालील मुलांना, मतिमंद मुलांना सांभाळण्यासाठी शहरात वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये शाळा असतात, आपल्या प्राथमिक शाळेसारखे, हायस्कूलसारखे. पण प्रौढ मतिमंद जेव्हा होतो त्यावेळेस फक्त त्याचे मानसिक अडचणी नसतात, त्याच्या शारीरिक अडचणी देखील वाढत जातात. आणि शहरात जे शहरीकरण वाढत चाललेलं आहे, जे पारंपरिक कुटुंब पद्धती किंवा एकत्रित कुटुंब पद्धती मोडत चाललेली आहे, आणि जेव्हा हे विकेंद्रीकृत शहराकडे होतं त्यावेळेस नवरा बायको दोघेही कामाला जातात आणि एक मुलगा त्यांच्या घरी जर मतिमंद असेल तर त्या कुटुंबाला खूप नाहक त्रास होत असतो, खूप विनाकारण त्रास होत असतो, मोठा त्रास होत असतो. त्या मुलाला घेऊन जायचं कार्यक्रमावेळेस समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, पाहुण्यांरावळे, नातेवाईकांच्यात मग कुठेतरी डांबून ठेव किंवा बांधून ठेव, अशा बरेचसे प्रकार नेहमी होत असतात. आणि त्याच्यात आईवडिलांचाही दोष नाही, त्यांच्यापुढे पर्याय नसतो. आणि त्या सगळ्या ह्या समाजातील वंचित घटकांचं पुनर्वसन करावं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि या समाजात स्वाभिमानाने, ताटमानाने मी हे करतो माझ्या ॲबिलिटीप्रमाणे, आणि त्या ॲबिलिटीचं ह्या कामाचा मालक मी आहे, अशा स्वरूपात आपण अंतरोळी येथे शेतकी कर्मशाळेमध्ये मुलांना ट्रेनिंग देतो. आणि हे सगळं प्रशिक्षण शेती रिलेटेड असतं. आपल्याकडे आता मोठं 2 कोटी लिटरचं शेततळं आहे, पपईची बाग आहे, आंब्याची बाग आहे, अंजीर, पेरू, सीताफळ, ही सगळी फळबाग आहे. ही सगळी 100 मुलं शेती करतात. मागच्या वर्षी हिरव्या मिरच्यांची शेती केली होती मुलांनी, दुबईला एक्सपोर्ट केली त्या मिरच्या आपण सगळ्या. आता ही सगळी इतकी भरगच्च फळं खातात. त्यामुळे होतं काय की आमच्याकडे समजा आता एखाद्या वेळेस घरी असणाऱ्या मुलाला 20-20, 15-15 टॅबलेट्स, गोळ्या जे सुरू होतात, आपल्या शेताकडे आल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या 20 गोळ्यांचं प्रमाण फक्त 2 किंवा 3 गोळ्यावरती येतं. त्याही 2 किंवा 3 गोळ्या कशाला, जर समजा शुगर असेल, आत्ता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 60 वयाचं विद्यार्थी आपल्याकडे आहे, 40 वर्षाच्या वरचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने थोडे प्रॉब्लेम्स असतात, तेवढे टॅबलेट्स. आपल्या शेतामध्ये सर तुम्हाला सांगतो 10,000 झाडं फक्त लिंबाची आहेत आपल्याकडे. कार्बन क्रेडिटसाठी आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे. जो फ्रेश ऑक्सिजन, मोकळेपणा. आणि होतं काय की बघा ना, आपण आपल्या शाळेमध्ये देखील आपण आपल्या बेंचवरचा एखादा विद्यार्थी मित्र आपला आला नसेल तर आपल्याला आपला जीव रमत नाही आहे, असं असतं. त्यांच्याकडे तसं आहे. आता दिवाळीला सुट्टीला गेले किंवा कुठल्याही सुट्टीला घरी पालकांचं काहीतरी बहिणीचं लग्न, भावाचं लग्न, 2 दिवस राहिले की नाही मला अंतरोळीकडे जायचं, मला मित्रांच्याकडे जायचं आहे म्हणून लगेच आईवडिलांना त्रास देऊन आमच्याकडेच येतात ती मुलं सगळी. म्हणजे ओढ लावणं खूप हे सगळं शाळेत काम करणारे सगळे कर्मचारी, त्यांचे शिक्षक लोक, हे सगळ्यात त्यांच्यामुळे. आणि मोहनराव माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ते एकदा आमच्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी सगळ्या मुलांना, आणि तुम्ही पाहिलं असेल मुलांनी त्यांना आल्या ओळखले की हो सर, हो गळ्याला पडले सगळे. त्यांचं आता पर्सनल रिलेशन्स झालेले आहेत. आणि समाजातून एक जो अविकसित किंवा वंचित घटक आहे त्या घटकांचं पुनर्वसन काम आमची संस्था करते. तसंच धरण पुनर्वसन झालेल्या भागातून इथं येऊन जे पुनर्वसन विस्थापित लोक आहेत, आणि इथं चिंचणीसारख्या ठिकाणी हे जे नंदनवन फुलवलेलं आहे, आणि आम्ही शेती रिलेटेड काम करतो. मुलांना वाटलं, मोहनरावने आम्हाला आमंत्रण दिलं. मोहनराव म्हणले की मुलं तुमचे खूप चांगले आहेत, चिंचणीला एकदा घेऊन या. मुलंही आमची तयार झाली, आलो सगळ्यांना खूप आवडलं. तुम्ही म्हटल्यासारखं 2 भाकरी जेवणाऱ्या 6 भाकऱ्या हाणल्या, त्यांच्या भाषेत 1 वाटी खीर 2 वाटी हाणल्या. ह्या सगळ्या गोष्टी मुलांचा, आणि हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं खरं काय असेल ती कमाई आहे. आणि मोहनरावांच्यामुळे आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. त्यामुळे पुनश्च एकदा मोहनरावांचे मी आभार मानतो. आणि खरंच पुनर्वसन टू पुनर्वसन हा जर धागा एकदा जुळला तर या समाजात अशी एक वेळ स्थिती येईल की कोणाचंच पुनर्वसन करायची गरज नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खरं तर समाजाची बांधिलकी म्हणा किंवा निस्वार्थ भावनेनं एक शाश्वत विकासाचं काम उभा करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. तात्पुरता दिखावा आपण उभा करू शकतो, मात्र शाश्वत करायचं असेल तर ते हृदयापासून त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं असतं. आणि ते
चिंचणीकरांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे. हे शाश्वत उभा करत असताना आलेला अनुभव आणि सामाजिक पुनर्वसन आणि लोकांचं धरणग्रस्तांचं पुनर्वसन. आणि आज ही मतिमंद मुलं जरी असली तरी इथं आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नेमके चिंचणीकर मोहन अनपट यांच्या मनात काय भावना आहे? नाही, खरं तर मी जिव्हाळा ग्रुपला एका कार्यक्रमानिमित्त कार्यशाळेला गेलो होतो आणि त्यावेळी ह्या सगळ्या मुलांचा माझा संबंध आला. मग ती कामत असतील, आमचे बारामतीचे असतील, कोरेगावचे, सातारचे असतील, ही मुलं ह्यांच्याशी बोललो फिरलो बघितल्यानंतर मला म्हणजे एक मनापासून असं वाटलं की ह्यांच्याशी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मग मी सरांना, डॉक्टर सर आमचे मित्रच आहेत, त्यांना मी आग्रह केला की तुम्ही जर हे ठीक आहे, आता तिथं जे शेतकी शाळा आहे वगैरे त्यांची, यामध्ये ती काम करतात, खेळतात, सगळं करत असतात, परत आणखीन वेगळ्या ठिकाणी ह्यांना जावं वाटतं. म्हणजे खूप त्यांना जायची इच्छा असते. मग ठीक आहे म्हटलं, आमचं चिंचणीला आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना चिंचणीला आम्ही आग्रहानं बोलवलं. ती सकाळपासून आला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर एवढं भरून आलं की आम्ही जे चिंचणीकरांनी जे सुरू केलं आहे ते खऱ्या अर्थानं आम्ही योग्य ट्रॅकवर आहे असं आम्हाला वाटायला लागलं. कारण विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे. म्हणजे विकास हा फक्त ब्लॉक टाकले, कॉन्क्रीट रस्ते केले, मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या केल्या, भौतिक विकास होणं वगैरे ह्याला विकास म्हणत असतील, पण चिंचणीकरांचं जे मत आहे ते ह्या विकासाला मानवी चेहरा देण्याचं काम आम्ही चिंचणीत काम केलं. म्हणजे शाश्वतच्या सोबतीनं मानवी विकास व्हायला पाहिजे. मानवी विकास म्हणजे काय, तर गेले 8 वर्ष आम्ही फटाके वाजवत नाही. म्हणजे इथं पक्ष्यांचा त्रास झाला नाही पाहिजे, इथं प्राण्यांना त्रास झाला नाही पाहिजे. या आमच्या इथं असणारे सोलर आम्ही रात्रीचे लावत नाहीत. म्हणजे हे एका टप्प्यानं आमचं सुरू आहे सगळं. आणि म्हणून फक्त पैसे मिळवणं पर्यटनातून, फक्त ग्रामीण पर्यटनातून पैसे मिळवणं हा आमचा उद्देश नाही, तर लोकांना आनंद देणं हा मुख्य आमचा उद्देश आहे. आणि म्हणून लोक स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, रोजगार मिळाला पाहिजे. शाश्वत विकास हा गावातच होतो, पण गावाच्या बरोबरीनं तिथं त्या गावाच्या विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे. लोकांच्यामध्ये आनंद निर्माण इथं आल्यानंतर पहिल्यांदा झाला पाहिजे. त्याला दुःख वाटता कामा नये. कारण सगळ्याचं मूळ जर काय असेल, जे बुद्धांनी सांगितलं आहे की दुःख हेच सगळ्याचं मुख्य कारण आहे. आणि मग ह्या दुःखातनं जर आम्हाला बाहेर जायचं असेल तर तो आनंदानंच हे, म्हणजे कोणाच्या किसी की मुस्कुराहट पे जर आपण जे म्हणतो ते कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद हाच आम्हाला आनंद हे सगळ्यात आणि म्हणून आम्हाला आनंद वाटला, खूप भारी वाटला आज. आणि खऱ्या अर्थानं चिंचणीचं खरे पर्यटक हे आमचे पर्यटक आहेत. आणि आम्हाला दरवर्षी त्यांना आठवण येईल त्यावेळी चिंचणीला यायचं असं त्यांना सांगितलेलं आहे. ज्या वेळी चिंचणीला तुम्हाला यावं वाटेल, तुम्हाला आठवण होईल, ज्यावेळी आईवडिलांकडे जसं जावं वाटतं तसं चिंचणी हे एक तुमचं घर आहे, माहेर आहे असं मी कामतांना, यांना, डॉक्टरांना, आमच्या काशीद सरांना सगळ्यांना सांगितलं आहे. आणि तो आता ऋणानुबंध आम्हाला वाढवायचा आहे. खरं तर आज दिवसभराच्या अनुषंगानं चिंचणीचा शेवट करत असताना खरं तर गावच्या मालकीचं कृषी पर्यटन आत्ता मी आल्यापासूनची रेलचेल बघतोय, एक उत्सुकता म्हणून आजचं बुकिंग किती आहे चिंचणीचं? नाही, आज जवळजवळ 150 लोकांचं बुकिंग आहे. पण ह्या 150च्यातल्या हे 130 सोडलं तर मी जिवाळ्यासोबतच मला जास्त जीव लागला माझा. ती सगळी व्यावसायिक आहेत, त्यांना आनंद द्यायचा आहे, त्यांना सगळं खरं आहे, पण ते आणखीन कुठेही शोधू शकतात. पण ही जी मुलं आहेत, ही मुलं फारच मनाला भावलेली मुलं आहेत आणि ते एक वेगळं नातं तयार झालं आहे. त्यामुळं तो वेगळा आनंद आहे असं मला वाटतं. खरं तर फक्त नाव जिव्हाळा असून उपयोग नाही, तर खऱ्या अर्थानं मनापासून या मतिबंध मुलांना कायमस्वरूपी जीव लावणारी माणसं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणारी माणसं आणि या माणसांच्या, या मुलांच्या स्वावलंबनासाठी झटणारी माणसं. त्याचबरोबर आज या चिंचणीमध्ये तसं तर नेहमीच चिंचणीकरांशी या ठिकाणी ऋणानुबंध जुळलेला असल्यामुळे मी येत असतो, मात्र आज आल्यानंतर बघितलं जिव्हाळ्यामधून आलेली ही मतिमंद मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा निष्पाप आनंद. एका बाजूला त्या ठिकाणी फॅमिलीबरोबर पर्यटनासाठी आलेला 30-40 जणांचा ग्रुप, दुसरीकडे मुलाचं बारसं घालायला चिंचणीमध्ये त्या ठिकाणी यावंसं वाटतं आहे. हे सगळं त्या ठिकाणी उभा राहत असताना पुनर्वसित गाव म्हणण्यापेक्षा एक महाराष्ट्राला दिशा देणारं आदर्श गाव कसं असावं आणि ते शाश्वत कसं असावं हे पाहायचं असेल तर नक्की एकदा पंढरपूर तालुक्यामधल्या चिंचणीला येऊन भेट द्या आणि गावं कशी उभा करायची असतात त्याचा कृतीचा वस्तुपाठ या गावामधून आपल्याला त्या ठिकाणी शिकायला तर भेटेलच. जिव्हाळ्याच्या बरोबर त्या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी जोडलं जाणार आहोत. उपेक्षित म्हणून जन्माला जरी दुर्दैवानं आलो असलो नशिबानं, तरी उपेक्षित म्हणून संपणार नाही ही इच्छाशक्ती मुलांच्या मध्ये पेरण्याचं काम
ह्या जिव्हाळा शेती कार्यशाळेमध्ये केलं जातं आणि 50-60 एकरावरती असणारा प्रोजेक्ट अगदी दुबईपर्यंत एक्सपोर्ट होणारा शेतीमाल पिकवण्याचं तंत्रज्ञान हे या मुलांना शिकवलं जातं आणि त्यांची काळजी घेतली जाते. तो जिव्हाळा, मायेचा ओलावा देणारी अशी माणसं जर असतील तर निश्चितपणानं या समाजामध्ये त्या ठिकाणी दुःखी चेहऱ्यानं संध्याकाळची झोप कोण घेणार नाही. हेच ब्रीद पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सत्य झाल्याशिवाय राहणार नाही. AB मराठी न्यूजसाठी कॅमेरामन गोपाळ माळीसह मी समाधान, चिंचणीहून.